नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत. प्राईम न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषद पुणेचे स्वागताध्यक्ष आणि कार्याध्यक्ष डॉक्टर पोपळे पाटील दादा. तर पोपळे पाटील दादा, आपलं प्राईम मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषद पुणे याचे आपण स्वतः कार्याध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष होतात. तर मागील जो काही कार्यकाळ राज्यस्तरीय परिषदेने गाजवला, संबंध महाराष्ट्र आणि भारतामध्ये ज्याचं नाव झालं, डॉक्टर हेमंत खेडेकर सरांच्या अध्यक्षतेखाली असेल, ज्योतिताई डॉक्टर शेट्टे यांच्या अध्यक्षतेखाली असेल. ओके, तर आपण काय सांगाल? सर्वात पहिल्यांदा नमस्कार, सर्वांना नमस्कार. जे जे निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत त्यांनाही नमस्कार. आणि आता ही जी आपण राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषद तज्ज्ञांची परिषद जी आपण उभी केलेली आहे, त्याचे संस्थापक विद्याधर चव्हाण सर आहेत. त्याचे आता अध्यक्ष आहेत आपले हेमंत खेडेकर सर, जे आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी विविध भारताच्या बाहेर विविध देशामध्ये जाऊन त्यांनी उपचार पद्धती केल्यात आणि त्याचा प्रसार आणि प्रचारसुद्धा त्यांनी केलेला आहे. ते पण आम्हाला अध्यक्ष चांगले लाभले. त्याच्या आधी ज्योतिताई शेट्टे होत्या, त्याही अगदी मनमिळावू आणि सगळ्यांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व होतं. त्यासुद्धा पंढरपूरच्या आमच्या राज्यस्तरीय परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्याचप्रमाणे आत्ता जे हेमंत सरांचा जो कार्यकाळ होता, म्हणजे या तज्ज्ञांच्या परिषदेचे 3रं आणि 4थं वर्ष, त्या काळामध्ये खेडेकर सरांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रकारचे आरोग्य शिबिर, विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. जे उपक्रम सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी, म्हणजे लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत त्याचा उपयोग होईल. आणि यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या उपचार पद्धतीमध्ये कोणतेही ॲलोपॅथी वगैरे औषधं न देता आपल्या ज्या निसर्गात, म्हणजे मगाशी मीनाताई मॅडमने सांगितलं की त्यांनी ज्या घरामध्येच आपलं किचन आहे आणि तिथंच आपला औषधोपचार आपला होऊ शकतो चांगला, आणि तो तुम्ही सगळ्यांनी करावा, याच्यासाठी सगळेजण झटत आहेत. माझ्याबरोबर माझ्या संस्थापक आहेत, त्याच्याबरोबर अध्यक्ष आहेत आणि स्वागताध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष म्हणून आपण कोणकोणते उपक्रम आतापर्यंत निसर्गोपचाराच्या माध्यमातून पुण्यातल्या नागरिकांसाठी आपण उपक्रम घेतलेला आहे? खेडेकर सरांचं जे आहे मर्माचे किस्सा आहे, त्यांच्या माध्यमातून आपण सेवा रोडला डायरीमध्ये त्याचा आपण आरोग्य शिबिर मोठं घेतलं होतं. त्यालाही लोकांनी उत्स्फूर्तपणे चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर लोक तिथले त्या सेवा रोडचे मलाही विचारत होतं की परत आपलं असं शिबिर केलं. म्हणजे लोकांना त्याबद्दल उत्सुकता आहे, कारण त्याच्यापासून गोळ्या औषधं न देता तुमचे फक्त साध्या उपचार पद्धतीवरती आपल्या नैसर्गिक उपचार पद्धती हा उपक्रम आपल्या राज्यस्तरीय. आपण स्वतः विठ्ठल भक्त आहात, तर वारकऱ्यांसाठी निसर्गोपचाराच्या माध्यमातून ज्या गोष्टी राबवण्यात त्याबद्दल काय सांगाल? तर मुळात तर वारकरी जे आहेत ते मुळातच निसर्गात राहत असतात. म्हणजे जाताना येताना पहिली गोष्ट तर त्या वारकऱ्यांना तुमची जी वारी असते त्या वारीला त्यांना कोणालाही आमंत्रण न देता त्या वारीच्या दिवशी ते स्वतःहून हजर होतात आणि स्वतःहून चालत जातात. त्यांना कुठलेही त्रास न करता ते 200 ते 250 किलोमीटर इथून चालत जातात. आणि सगळे लाखामध्ये असतात ती सगळी लोक. त्यांना ऑलरेडी ते निसर्गोपचारात असतात आणि त्यांना द्यायचं म्हणजे त्यांच्याकडनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे की हे एवढे चालत असताना यांचे पाय हात काही दुखत नाही. नंतर बाहेर उघड्यावरती किंवा रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल त्या जागेत ते झोपत असतात. म्हणजे ते निसर्गाच्या सानिध्यातनं जे आपण निसर्गोपचारांनी आपण जे सांगतो त्या माध्यमातून ते अनुकरण करत असतात. त्याचं अनुकरण आपण आपल्या लोकांना सांगायला पाहिजे, असं करायला पाहिजे. धन्यवाद दादा. आपण निसर्गोपचार तज्ज्ञ परिषदेच्या वतीने जे उपक्रम राबवलं त्याबद्दल आपण प्राईम न्यूज मराठीला आपण खूप छान माहिती दिलं. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टीला एकत्र घेऊन जाणारी परिषद, अर्थातच राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषद पुणे, याचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय 2 वर्ष चांगले उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आत्ताच डॉक्टर हेमंत खेडेकर सर आणि संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विद्याधर चव्हाण सर यांनी डिक्लेअर केलं की पुढील वर्षाच्या अध्यक्ष म्हणून जे सूत्र त्यांच्या हाती सोपवण्यात येणार ते डॉक्टर विनाताई पुंडे असतील. आणि त्याचबरोबर स्वागताध्यक्ष म्हणून नागपूरच्या डॉक्टर निलिमा सिंह मॅडम असतील. आणि त्याचबरोबर कार्याध्यक्ष म्हणून या परिषदेचे डॉक्टर दिलीप कुमार उरणकर कोकण विभागातले आहेत ते असतील. राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषद पुणे हे निसर्गोपचारासाठी तर कटिबद्ध आहेत, सोबत भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ड्रगलेस थेरपी काय आहे त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. मी डॉक्टर श्रीकांत, प्राईम न्यूज मराठीसाठी. धन्यवाद.